नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल टेक टिप कॉर्नर मध्ये. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2026 साठी अर्ज करण्यासाठी फक्त 2 दिवस उरले आहेत. जर तुम्ही अजून अर्ज केला नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ही योजना काय आहे, कोण पात्र आहे, किती पैसे मिळतात, कोणती कागदपत्रे लागतात, अर्ज कसा करायचा आणि शेवटची तारीख काय. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ही योजना नेमकी काय आहे? मित्रांनो, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत पुरवणे. विशेषतः जे विद्यार्थी एससी, एसटी, ओबीसी, एससीबीसी, बीसीटी या प्रवर्गातील आहेत आणि शिक्षण घेत असताना त्यांना ही योजना खूप माहितीशीर आहे. या योजनेत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेअंतर्गत शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना 60,000 रुपये मिळतात. ज्या विद्यार्थ्यांचे गव्हर्नमेंट हॉस्टेलला नंबर लागला नाही त्या अशा विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजनेअंतर्गत 60,000 रुपये रोख रक्कम मिळत असते. या योजनेचा नेमका फायदा काय? विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत मिळते, शिक्षण सुरू ठेवण्यासाठी मदत होते, गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणास प्रोत्साहन मिळते, शिक्षणाचा खर्च कमी होतो. या योजनेमुळे हजारो विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्याला किती मदत मिळते? 60,000 रुपये मदत मिळत असते. ही रक्कम थेट आधार संलग्न खात्यामध्ये जमा होत असते. यामध्ये नेमकी पात्रता काय आहे? विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा, विद्यार्थी शिक्षण घेत असावा, विद्यार्थी टेक्निकल, नॉन टेक्निकल, पदवी, इंजिनिअरिंग अशा साठी जास्त पैसे मिळतात, विद्यार्थी मागासवर्गीय प्रवर्गातील असावा. ही योजना ओपन विद्यार्थ्यांसाठी नाही. ही योजना ओबीसी, एससीबीसी, एससी अशा विद्यार्थ्यांसाठी आहे. यासाठी आधार कार्ड असणे आवश्यक आहे, बँक खाते असणे आवश्यक आहे. जर तुम्ही या सर्व अटी पूर्ण करत असाल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. अर्ज करताना नेमके कोणत्या डॉक्युमेंट लागतात ते पाहूया. सर्वप्रथम तुमच्याकडे आपलं स्वतःचं आधार कार्ड असलं पाहिजे, राशन कार्ड असलं पाहिजे, बँक पासबुक असलं पाहिजे, उत्पन्न प्रमाणपत्र पाहिजे, कास्ट व्हॅलिडिटी पाहिजे, कास्ट पाहिजे, बोनाफाईड पाहिजे, कॉलेजची बोनाफाईड पाहिजे, आयडेंटिटी कार्ड पाहिजे, पासपोर्ट साईज फोटो पाहिजे. ही सर्व कागदपत्रे तयार ठेवावी लागतात. त्याची अर्ज प्रक्रिया काय आहे? नेमकं आपल्याला समाज कल्याणच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे. तिथे आपल्याला वेबसाईटला भेट देऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर लॉग इन करायचं आहे. त्यानंतर आपली योजना निवडायची आहे. आपण कोणत्या शाखेमध्ये आहोत ते निवडून घ्यायचं आहे. अर्ज फॉर्म भरायचा आहे, कागदपत्र अपलोड करायचं आहे, अर्ज सबमिट करायचा आहे. अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला अॅक्नॉलेजमेंट नंबर येईल. त्याची तुम्हाला एक प्रिंट काढायची आहे आणि ती घेऊन आणि आपले ओरिजिनल सर्व डॉक्युमेंट घेऊन आपल्याला समाज कल्याणमध्ये जमा करायचे आहे. मित्रांनो, सर्वात महत्वाची माहिती, या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आता फक्त 2 दिवस उरले आहेत. शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका. फक्त 2 दिवस उरलेले आहेत. तरी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. या योजनेचे अर्ज तर बंद झाले होते, पण काही कारणास्तव सरकारने डबल ही योजनेसाठी अर्ज चालू केलेले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज भरून घ्या. महत्वाची एक सूचना, अर्ज करताना माहिती सर्व बरोबर भरा. कोणतीही चूक करू नका. कागदपत्रे स्पष्ट अपलोड करा. कागदपत्रे आपण आधार कार्ड, बोनाफाईड हे सर्व कागदपत्रे ओरिजिनल अपलोड करा. चुकीची माहिती देऊ नका. मित्रांनो, जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण अशाच प्रकारची योजना आणि अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. धन्यवाद.